जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम जय जय राम कृष्ण जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय 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 राम जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय
जय जय राम जय कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवे घेणे सचिदानंद पदवे घेणे सचिदानंद पदवे घेणे आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे सचिदानंद पदवी घेणे सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही धन्य जन्मालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे मने पावटणी करो स्वर्गेचे निशाणी करो स्वर्गेचे निशाणी करो स्वर्गेचे निशाणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीचे निशान करू स्वर्गीचे निशानी करू स्वर्गीचे निशान धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो मी जन्मालो धन्याने जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाच झालो दास विठोबाचे झालो विठोबा रखो माये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखो माये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखो माये डाल विठोबा रखुमाये विठोबा रखो माये जय जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखो माये विठोबा रखुमाये विठोबा रखो माये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखो जय जय विठोबा रखुमाये रघुमा हॅलो हॅलो
जन्मालो धन्य आम्ही जन्मालो देव येते ताते पाया देव येते ताते पाया धन्याने जन्मा आलो धन्य आने जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दासो दास 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 विठोबाचे झालो दास 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 विठोबाचे झालो दास दास विठोबाचे झालो धनी धनी मग रे धनी रे गम धनी मग रे गम रे गा गम रे गा गम धनी सानी ने धनी धम गम धनी ने धनी धनी रे 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 नी ध गम धनी रे रे नी धनी रे नी ध रे दा 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 धनी दा दा धनी दा धनी दा धनी दा धनी दा धनी दा धनी रे 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 नी 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 दा 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 धनी नी दा 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 धनी दा दा धनी दा दा धनी दा दा धनी दा धनी रे रे नी दा दा धनी नी म दा दा ग म म म म म म म ग ग ग ग ग रे 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 नी 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 दा
Sazani ni dada mama ga mama ga ga Sazani ni dada mama ga mama ga ga Sazani ni dada mama ga mama ga ga Gamadani da 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 Sazani ni dada mama ga mama ga ga Sazani ni dada mama ga mama ga Sazani ni dada mama ga mama ga ga Gamadani da 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 Sazani ni dada mama ga mama ga ga Sazani ni dada mama ga mama ga Sazani ni dada mama ga mama ga gamadani da da gamadani da da gamadani da da दास विठोबाचे झालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो हर विठ्ठल 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 विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 सर्वांनी भजन करा विठ्ठल 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 कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की जय हर हर महादेव चला 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 विठ्ठल 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 इह लोकेचा हा देह देव इच्छिता ती पाये
धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंता पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस कमी कर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद जगद्गुरु रामनाम धारकी कामक्रोध विधारकी जडमुड तारकी सत्य सत्य पारखी अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा फार महत्वाचा अगदी सर्वांच्या परिचयाचा असणारा ह्या मानव देहाची महत्वता ह्या मानव देहाची मूल्यता पटवून देणारा प्रस्तुत अभंग आजच्या अभंगातून तुकोबाराय संपूर्ण मानव जातीला ह्या देहाचं महत्व पटवून देतात अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय ह्या मानवी देहाचं मूल्य पटवून देत असताना तुलना नावाचा एक घटक वापरतात हा देह किती महत्वाचा हा देह किती घटकांयुक्त असलेला आहे किती फार महत्वाचा असणारा सिद्धांत पटवून देण्यासाठी तुकोबाराय या देहाची तुलना अभंगाच्या पहिल्या चरणात करतात म्हणजे ह्या देहाने तुम्हाला मिळवता येणारं साध्य त्या साध्याचं वर्तन तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात करतात आणि अभंगाचं शेवटचं चरण तुकोबाराय सांगतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी या देहाच्या बळावरती आम्ही सच्चिदानंद पदवी तर घेऊच घेऊ पण दुर्गम असणारं स्वर्ग जो सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही पण त्याच्यावरती आम्ही पाय ठेवून वरती जाऊ इतका अधिकार आम्हाला प्राप्त फक्त या देहामुळे होईल म्हणजे देहाचं महत्व पटवून देणारा देहाची ताकद पटवून देणारा आजचा अभंग विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी थोडा कडक करा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे जगताचे मायबाप विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज प्रेममूर्ती असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय तुकोबाराय निळोबाराय आदी सर्व संत पंचायतन तसेच संपूर्णच गाडगे कुटुंब प्रेम करणारे आप्तजन सखे सुरे मित्र परिवार खरं तर आजची सेवा किमनिमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी श्री शिवाजी बापू घाडगे आबांना जाऊन खरं तर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आबांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित आहात त्यांच्यावरती प्रेम करणारी ह्या कुटुंबावरती प्रेम करणारी आवर्जून उपस्थित राहिलेली आहेत आणि जशी वेळ होईल तशी उपस्थित राहणार देखील आहेत खरं तर गेल्या 1 वर्षापूर्वी आबांचं जाणं झालं पण आबांच्या पश्चात त्यांनी कितीतरी जणांच्या नात्याला पोरकपण केलेलं आहे त्यांची असणारी 3 मुलं असतील दिलीप दादा असतील अनिल दादा असतील सुनीताताई हरळे असतील या तिघांच्या आयुष्यातून बाप नावाचा आधार हरवलेला आहे त्यांच्या असणाऱ्या घराच्या असणाऱ्या दोन्ही सुना सूक्ष्मताई असतील वनिताताई असतील दोघींच्या आयुष्यातून बापासारखा असणारा सासरा हरवलेला आहे त्यांच्या असणारे संपूर्ण नातवंड ऋषिकेश असेल साक्षीताई असतील अजून ऋतुल दादा असतील आणि अक्षय दादा असतील
खर तर या चौघांच्याही आयुष्यातून आजोबा नावाचा घटक हरवलेला आहे. म्हणजे गेल्या 1 वर्षापूर्वी आबा जातात, पण आबांच्या पश्चात आजचं जे पुण्यस्मरण आहे ते एका पुरुषाचं आहे. ऐका, लक्षात द्या. मी अगदी धावती प्रस्तावना मांडतो आणि अभंगाकडे प्रवेश करतो. करेक्ट 12:15 आपण फुलं टाकणार आहोत. 1 तास फक्त तुकोबाऱ्यांना काय सांगायचंय, ज्ञानोबाऱ्यांना काय बोलायचंय त्याचा अगदी आपण धावता अंदाज घेऊ. खर तर गेल्या 1 वर्षापूर्वी आबांचं जाणं झालं. 1 वर्षापूर्वी ह्या कुटुंबातून एक पुरुष निघून जातो, पण त्या पुरुषाच्या पाठीमागं कितीतरी जणांच्या नात्याला पोरकपण येत. इथं कोणाचा बाप हरवलेला आहे, कोणाचा सखा हरवलेला आहे, कोणाचा सोयरा हरवलेला आहे, तर कोणाचा संबंधी हरवलेला आहे, कोणाचा अगदी लहानपणापासून असणारा जीवलग हरवलेला आहे, कोणाचा सन्मित्र हरवलेला आहे. शेवटच्या 5 मिनिटात आपण निश्चित या प्रस्तावनेला स्पर्श करणार आहोत. खर तर सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे, गावातील विविध क्षेत्रातून कार्यकारी असणारे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा, परमार्थिक प्रत्येक जण इथं आवर्जून सेवेसाठी उपस्थित आहेत. इकडे माता भगिनी असतील. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. माझा आवाज तुमच्या सर्वांच्या कानापर्यंत अगदी तंतोतंत स्पष्ट असा पोहोचतोय. दादांचं मी अतिशय ऋणी आहे. गायनासाठी ज्यांची सुंदर अशी साथ लाभली, महाराष्ट्राचा इंडियन आयडल मध्ये ज्यांनी स्वतःच्या आवाजावरती असं स्टेज अगदी लिलिया गाजवलं, 8-10 हजार तरुणांमध्ये ज्यांनी स्वतःच्या आवाजावरती टॉप 10 मध्ये अगदी आपल्या भागातून साताऱ्याचं नाव ज्यांनी उंचावलं, असे आमचे लहान बंधू असणारे युवा कीर्तनकारजी अविनाशजी महाराज जाधव आहेत, त्यांचा मी ऋणी आहे. ज्यांचं वय 76 आहे, पण ज्यांचा आवाज अजूनही तरुणाला लाजवला असा आहे. म्हणजे 76 मध्येही तुमचं इतकं स्वर चांगलं लागतात. निश्चित तुमचं तरुण पण काय तालात गेलं असेल ते आम्हाला अंदाज लागतो. आमचे बापू असतील, भाऊ असतील, बाबा असतील, संस्थेतील सगळी लहान भावंड आहेत. मृदुंगासाठी ज्यांची सुंदर अशी साथ आहे, आमचे लहान बंधू ऋषिकेश महाराज असतील. आपल्या आजच्या सेवेचं चित्रांकन आणि रेखांकन जे करत आहेत, म्हणजे आठवणी जपण्याचं काम जे करतायत, ते आमच्या भागाचं वैभव. लाखो माणसं समाज ज्यांना आजपर्यंत फॉलो करत आलेलं आहे, त्यांच्या पाठीमागं चालत आलेलं आहे. असे ओम साई क्रिएशनचे सर्व आमचे चैतन्य दादा असतील, आमचा रोहित असेल, अगदी जाणती माणसं इथं सेवेसाठी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपल्या कुटुंबाचे स्नेही. काय असतं, हे दिवस जरा धावपळीचे आहेत. अलीकडे सगळ्यांना नेता, इथं पोलिसाला हप्ता आणि बुवा लोकांना सप्ताह कमी नाही. इथं अलीकडे कीर्तन आमच्यासाठी काही नवीन राहिलेलं नाही. जुन्या काळी, आता फड परंपरेची काही गावं असतील, जुन्या काळी कीर्तन ऐकायचं झालं तर माणसाला असं कीर्तन एवढं सुलभ नव्हतं. कीर्तन ऐकायचं झालं तर ज्ञानोबा तुकोबारांसोबत वारी करावी लागायची. तेव्हा कुठं तळावरती कीर्तन ऐकायला मिळायचं, कुठंतरी फाडातला 5-50-100 वर्षाचा सप्ताह चालू असायचा, तेव्हा कीर्तन ऐकायला मिळायचं. पण अलीकड कीर्तन आम्हाला एवढं जास्त झालेलं आहे, मी नेहमी म्हणतो, अलीकड आम्हाला डॉक्टरच्या गोळ्याचा डोस कमी झाला, तेवढा कीर्तनाचा डोस जास्त झाला. कसा? जुन्या काळी कीर्तन ऐकायचं झालं तर ज्ञानोबा तुकोबारांसोबत वारी करावं लागायची, तेव्हा कीर्तन ऐकायला मिळायचं. अलीकड कीर्तन इतकं सुलभ झालं, आम्ही वर्ष श्राद्धाला तर कीर्तन करतोच करतो, गंगा पूजनाला करतो, वास्तुक शांतीला करतो, अभिष्ट चिंतनानिमित्त, वाढदिवसानिमित्त कीर्तन करतो. म्हणजे कीर्तन एवढं सुलभ झालं, मला वाटतंय की अतिपरिचात अवज्ञा संतत गमनात अनदर भवती मलय भिल्ल पुरंदरी चंदन काष्ट मिंदनेती करू दे. कीर्तन फार आम्हाला ओळखीचं झालं, पण कधी कधी वाटतं की ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू आमचा खालावत चाललेला आहे. कीर्तन इतकं सुलभ झालं, ते आजारी पडल्यानंतर डॉक्टर सांगतात एक तर सकाळी गोळ्या खा आणि रात्री जेवण अगोदर गोळ्या खा. कीर्तन म्हणताल तर इथं लावली टीव्ही तरी सकाळी कीर्तन, दुपारी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन. काढला मोबाईल तरी कोणाची रील येते, कोणाचं तर कीर्तन पडतंय. म्हणजे वर्ष श्राद्धाला कीर्तन, सगळ्या गोष्टीत आम्ही कीर्तन बघितलेलं आहे. काल आम्ही त्या नातेपुतेच्या खाली एक बॅनर बघितला, बैलाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन. 4 पायाच्या म्हणायचंय, बैलाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन, कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त, पुण्यतिथी निमित्त आम्ही कीर्तन केलेले आहेत. मला वाटतंय फक्त आता कुक्कुट पालनाच्या उद्घाटनानिमित्त, बिअर बारच्या उद्घाटनानिमित्त राहिले, नाही तर सगळीकडे कीर्तन पोहोचलेलं आहे. कीर्तन एवढं पोहोचलं, पण पोहोचवणारे सुद्धा पोहोचलेले आहेत, तो भाग निराळा. विठ्ठल त्यामुळे वेगळं तत्वचिंतन मांडण्यासाठी मी आवर्जून उपस्थित नाही. ऐका, मी एका फडकरी परंपरेचा पाईक आहे. कुणीच माईकला हात लावू नका असेल तसं. मी एका फडकरी परंपरेचा पाईक आहे. आजपर्यंत फडकरी परंपरा आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत. पण नेमकी परंपरा म्हणजे काय? तर त्या फडकरी परंपरेचं एकच मूलभूत उद्दिष्ट आहे. कोणतं? इथं जुनं काय मोडायचं नाही, नवीन काय मांडायचं नाही, याला म्हणायची परंपरा. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते,
तिनेची पंते चालू जाता तिनेची पंते चालू जाता तेने पंत चालू जाता तेने पंत चालू न पडे गुन्हा कोठे काही न पडे गुन्हा कोठे काही तिनेची पंते चालू जाता तिनेची पंते चालू जाता कोठे काही तिनेची पंते चालू जाता तिनेची पंते चालू जाता मार्ग दावनी गेले आधी मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही किंवा झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष शिनला तो सेव. ऐका, जुन्या परंपरेपासून आपण कीर्तन ऐकत आलेलो आहोत, ती परंपरा आपण जोपासत सुद्धा आहोत. त्याच परंपरेला अनुसरून असणारी आजची ही सेवा. खरं तर बऱ्याच वेळा शिकलेल्या माणसांचा प्रश्न असतो, महाराज आई वडील गेल्यानंतर काय म्हणून वर्ष श्राद्ध करायचं. खरं तर आपल्या हिंदू धर्माचं एक तत्व लक्षात घ्या, इथं आम्ही आई वडिलांची जिवंतपणी तर सेवा करायला सांगतो, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या प्रित्यर्थ सेवा करणारं भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. कुठपर्यंत आम्ही आई वडिलांची सेवा करावी, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत तर करावी, पण ते निघून गेल्यानंतर त्यांची आठवण कुठपर्यंत काढावी. तर जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये त्यांनी दिलेलं रक्त आपल्या धमन्यांमध्ये वाहतंय तोपर्यंत त्यांची आपण आठवण काढावी. काय असतं, पाखराच्या पंखात बळ आल्यानंतर पाखराने आकाशात जरूर भरारी घ्यावी, पण ज्या घरट्याने ऊब दिली त्या घरट्याला पाखराने कधीच विसरू नये. नाहीतर अलीकडच्या काळात एक आम्ही घटक असा तपासतो, अलीकडे आमच्या तरुण पिढीतला एक घटक असा आहे, त्याला घरी स्वतःच्या सख्या आई बापाला घोडभर पाणी पाजायला वेळ नाही, पण तेच पोरग एखाद्या नेत्याच्या वाढदिवसा दिवशी जातं, बाटलीवर रक्त देऊन येतं, घरी येऊन टेटस लावतं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. अहो, कुठपर्यंत आम्ही आमच्या आई वडिलांची आठवण काढावी. एक साधं मत आहे, आमच्यावर ज्या माणसांचे उपकार आहेत त्यांच्या आम्ही उपकाराची जाणीव कुठपर्यंत ठेवावी. आपल्यावर देशाचे उपकार आहेत, आपल्यावर समाजाचे उपकार आहेत, आपल्यावर भगवंताचे उपकार आहेत, आपल्यावर संतांचे उपकार आहेत, आणि सगळ्यात मोठा आपल्यावरती मला ते आई वडिलांचे उपकार आहेत. इथं कोणत्याही देवाला नवस न करता प्राप्त होणार जर सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या असतील तर ते म्हणजे आई आणि बाप. या गोष्टी आम्हाला सहज प्राप्त झालेल्या आहेत. त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ आम्ही काहीतरी चिंतन करणं गरजेचं आहे. ज्ञानोबराय तर हरिपाठामध्ये सांगतात, तुम्ही तुमच्यातून आई वडील निघून गेल्यानंतर अख्ख्या गावाला जेवण देऊ नका, मोठा मांडव टाकून कीर्तन नाही केलं तर काय हरकत नाही, तुमची जर परिस्थिती नसेल तर. म्हणजे गरुड पुराणात एक असा संज्ञा आहे, ऐका, आपण आपल्या आई वडिलांचं श्राद्ध कर्म केलंच पाहिजे. त्या श्राद्ध कर्म ते श्राद्ध कर्म करत असताना आम्हाला नाही जास्त खर्च करता आलं, आमची परिस्थिती नसेल तर आम्ही एक गुळाचा खाडान पाणी दिलं एखाद्या पाहुण्याला तरी ते आमचं वर्ष श्राद्ध त्या प्रित्यर्थ निर्माण झालं. पण कुठं ज्याची परिस्थिती नाही त्याचं. आज तारीख किती आहे? आज 17. आज तारीख आहे 17. जज समजा 16 तारखेला पेटवलं किंवा जज 17 तारखेला पेटवलं तर विजायला पुढल्या वर्षाची 16 तारीख वाट पाहावी लागते. त्याने काय गोळाच्या कड्यावर भागवण्यात अर्थ नाही. आवर्जून आपल्या आई वडिलांप्रित्यर्थ आपण करणारे उत्सव ते आपल्याला धन्यता प्राप्त करणारे असतात. आजचा हा आबांच्या प्रित्यर्थ असणारा उत्सव निश्चित या कुटुंबाच्या कल्याणाकरताच असणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर आज आपण सेवेसाठी संपूर्ण गाडगे कुटुंबाच्या दारामध्ये उपस्थित आहोत. आता कीर्तन झाल्यानंतर आपण त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करणार आहोत. कशासाठी फुलं टाकायची? रानात फुलं जास्त झाली म्हणून तोडून इथं आणून टाकायची अजिबात नाही. तर ते फुल नाही, फुलाच्या पाकळीच्या रूपात आपण आपलं पुण्य त्यांना अर्पण करायला आलेलो आहोत. म्हणून माझी विनंती असेल, ज्यावेळेस भगवंताचं भजन होईल त्यावेळेस सर्वांनी हाताने टाळीन मुखाने आवर्जून भजन करावं. नंतर लांब बसलेल्या व्यक्तींना माझी विनंती असेल, परत पाठी 17 वेळा मलाही म्हणण्याची गरज नाही, घरातल्या आप्तजनांना म्हणण्याची गरज नाही. तुम्ही सर्वांनी पुढे सरकून बसा. माझी विनंती आहे, पाठीमागं बसलेले खुर्च्यावर सोडून खाली बसलेले उन्हात बसण्यापेक्षा तुम्ही सावलीत येऊन बसावं. सर्वांनी थोडं थोडं पुढे सरकून बसावं, म्हणजे येणाऱ्या पाठीमागच्या माणसालाही तशी पाठीमागं मंडप जागा मोकळी राहील. आणि अजिबात काळजी करू नका, तुम्ही पुढे बिडा आला म्हणून मी काय माळा बिळा घालणार नाही.
त्यामुळे तुम्ही पुढे सरकून बसला तरी मला काय हरकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय माझा विको पूर्ण कमी करा, एक तर आवाज धडकून येतोय. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय आम्हाला फार महत्वाचा सिद्धांत पटवून देतात. ऐका, माझा आवाज सर्वांच्या कानापर्यंत येतोय, अगदी धावतं मला पुढे जायचं आहे. खरं तर आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय ह्या मानवी देहाची सार्थकता आणि ह्या मानवी देहाचं महत्व आम्हाला पटवून देतात. काय पटवून द्यायची गरज तुकोबारायला लागली असेल तर कधी कधी तुकोबारांच्या नजरेत आलं, वाटे ह्या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती विचार हिताचा, जग तरी आम्हा देव परी निंदितो हा स्वभाव, पडती हाती काळा म्हणून येतो कळवळा. जग आदम नको त्या वाटेकडे चालणारं जग ज्यावेळेस तुकोबारांच्या दृष्टीत येतं त्यावेळेस तुकोबारांचं अंतकरण तळमळत. आपले आई वडील सोडले तर आपलं चांगलं व्हावं अशी वाटणारी अपेक्षा कोणाची असेल तर ते फक्त आणि फक्त संतांची. संतांना कायम महाराज आमचं कल्याण व्हावं, कायम आमचं चांगलं व्हावं, त्यासाठी संत रात्रंदिवस प्रयत्न करत राहतात. किती प्रयत्न करतात? जसा बाप आपल्या स्वतःच्या लेकराचं आयुष्य चांगलं व्हायसाठी स्वतःचा रात्रीचा दिवस करतो, आई जशी स्वतःच्या लेकराचं पोट भरण्यासाठी रात्रीचा दिवस करते, तसे संत सुद्धा आमच्या संपूर्ण जीवनाचा उद्धार होण्यासाठी रात्रीचा दिवस करतात नव्हे, स्वतःचं शरीर कष्टवतात आणि मग आम्हाला ते सार्थकता पटवून देतात. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी, कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, देह कष्टविती परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ऐका, प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय आम्हाला मानवी देहाचं महत्व पटवून देतात. अगदी धावतं पुढे जातो, माझी विनंती आहे थोडं बोलू नका. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय तुलना नावाचा घटक वापरतात. काय म्हणून तुलना करतात? ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय आम्हाला ह्या देहाचं महत्व पटवून देण्यासाठी तुलना नावाचा घटक आमच्या समोर उभा करतात. काय असतं? एक मानसशास्त्राचा साधा नियम आहे. आम्हाला एखाद्या गोष्टीची जर किंमत कळायची असेल तर एकतर त्या गोष्टीतून काहीतरी फायदा असल्याशिवाय ती गोष्ट आम्ही जवळ करत नाही, आणि एकतर ती गोष्ट जवळ करण्यासाठी आम्ही कशासोबत तरी तुलना करावी लागते. बाजारात बघा ना, आपण ज्या वेळेस बाजारात जातो, एखादं गाडगं एखादं डेरा जर खरेदी करायचा झाला, 10 डेरे वाजवल्याशिवाय 11वा डेरा आपण खरेदी करत नाही. ती तुलना झाली. एखादी वस्तू जरी करायची झाली तर 10 जागेवर आम्ही त्या वस्तूचं तोलन मापन करतो, मग एखादी त्यातील वस्तू निवडून आणत असतो. तसं तुकोबाराय सुद्धा महाराज आज मानसशास्त्राचा आधार घेतात आणि तुकोबाराय तुलना नावाचा घटक आमच्या समोर उभा करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. माझी माता भगिनींना विनंती आहे, मला माहित आहे बऱ्याच दिवसांनी तुम्ही एका जागेवर आलात. कीर्तन झाल्यानंतर मी तासभर तुम्हाला गप्पा मारू लागतो, फक्त आता अर्धा तास सर्वांनी गप राहा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय ती तुलना वापरतात. ती तुलना करत असताना ऐका, मी साधं पटवून देतो, मला अभंगाकडे त्याचं एक 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 पायरी चढत 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 मी अभंगाला स्पर्श करतो. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. काय तुकोबारायला सांगायची गरज पडली या देहाची अपेक्षा देवाधिक करतात? तर त्याचं पहिलं कारण आहे आमचा स्वभाव. आमचा स्वभाव असा आहे महाराज, इथं फायदा असल्याशिवाय आम्ही कोणाला जवळ करत नाही, आणि दुसरं तुलना केल्याशिवाय आम्ही ती गोष्ट जवळ करत नाही.
लाभाची असोसे पुढे चाले म्हणा धनाचा कृपणा लोभो जैसा. इथं फायदा नसणाऱ्या माणसाला सुद्धा मी जहरी घालत नाही ना. ज्ञानोबराय तर ओवी सांगतात मग माझी होतील कामारी येती वाचून ये रे मारी किंबहुना चराचरी तो ईश्वर मेहा. एखादा जर माझ्या कामाला येणार असेल तर त्याला जय हरी. जर तुम्ही बापू माझ्या कामाचे नसाल तर ती ये वाचून ये रे मारी. तुम्ही तिकडे मेला तरी मला देणं घेणं नाही. हा स्वभाव म्हणजे ज्ञानोबरांची भाषा सांगतो माझी नाही. इथं फायदा असल्याशिवाय कोण कोणाला जवळ करत नाही. हा झाला पहिला स्वभाव आमचा मानसशास्त्रात. आणि दुसरा, आम्हाला जर एखादा माणूस जवळ करायचा असेल तर अगोदर आम्ही त्याच्याकडून फायदा बघतो. पण अजून एक, तो किती श्रेष्ठ आहे, तो किती चांगला, ही तुलना सुद्धा आम्ही करत राहतो. ती तुलना तो तुकोबराय आज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. ऐका, हा देह किती चांगला आहे, किती गोमटा, हे तुकोबरायांनी ओरडू ओरडू सांगितलं. पण ह्या देहाची किंमत आमच्या लक्षात आली नाही. विचार करा, समजा आपल्या शरीरातील एखादी नस जर ब्लॉक झाली तर महाराज बायपास सर्जरी करायची म्हणलं तर 4-5 लाख रुपये सहजासहजी आपल्याला घालवावे लागतात. त्या देहाने आमच्या शरीरात अशा लाखो नसा सहज मोकळ्या अंगाने दिल्या तरी आम्हाला त्याची किंमत कधी कळत नाही. समजा इथं मंडपात बसलेल्या एखाद्या माणसाला मी म्हणलं दादा तुमचा तेवढा डोळा मोकळ्या अंगाने काढून द्या बरं, लाख रुपये देतो तुम्हाला. तो म्हणाल 2 दिलं तरी काय हरकत नाही, पण माझा डोळा मी सहजासहजी तुम्हाला देणार नाही. खर तर भगवंतानी आपल्याला ज्या काही गोष्टी फुकट दिलेल्या आहेत त्याची किंमत सर्वात जास्त आहे. त्या सहजासहजी प्राप्त होत नाही. पण काय झालंय, अलीकडे आमचा स्वभाव असा आहे. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय का तुलना करतात तर आमचा स्वभाव तिथं अडचण करतो. जी गोष्ट आम्हाला विनासायास प्राप्त होते त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा शून्यवत असतो. एखादा माणूस जर आमच्या आयुष्यात मिळवायसाठी आम्ही रात्रीचा दिवस हाडाची काढ केली तर त्या माणसाची किंमत आमच्या आयुष्यात मोठी असते. पण तो माणूस आम्हाला सहजासहजी प्राप्त झाला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी शुल्लक असतो. किती शुल्लक, मी मागाचे श्लोक सांगितला. अतिपरिचयात आवज्ञा संतत गमनात अनादर भवती मलय भिल्ल पुरंदरी चंदन काष्ट मिंदनीती कुरुती. किती परिचय. मलय जंगलात राहणारी भिल्लन स्त्री लाल चंदन तोडते, त्या चंदनावरती ती पाणी वापरते, पाणी तापवते. का तर त्या चंदनाची तिला किंमत नाही, अगदी फुकट तिला प्राप्त झालंय. फुकट मिळणारी गोष्ट कधी कधी शून्यवत आमच्याकडे होऊन जाते. ऐका, एकतर एखाद्या व्यक्तीचं मोल समजायचं असेल तर ती व्यक्ती कमवावी लागते किंवा गमवावी लागते. त्या दिवस महाराज त्या व्यक्तीचं मोल लक्षात येत. जोपर्यंत आई वडील जोपर्यंत आमच्या आयुष्यात आहेत तोपर्यंत आम्हाला काय वाटत नाही, आहेत आमचे आई बाप. पण ज्या दिवशी ती आई नावाची जागा आणि बाप नावाची जागा रिकामी होती, ती रिकामी जागा ज्या वेळेस आमच्या नजरेला दिसायला लागते त्यावेळेस लक्षात येते आम्ही किती मोठा आमच्यात आयुष्यातील तोटा झालेला आहे. फुकट मिळणाऱ्या गोष्टी देवाने आम्हाला दिलेल्या आहेत पण त्याचं मोल आम्ही समजणं फार गरजेचं आहे. सूर्यप्रकाश फुकट आहे, पण काही केलं तर आम्हाला पैसे किती दिलं तर हा प्रकाश मिळणार नाही. मिळणारी हवा फुकट आहे. एक श्रीमंत कोट्याधीश माणूस, काय कोरोनाचा आजार झाला. आता मोजलेल्या जखमा मी उघड्या करत नाही कोरोनाच्या, पण झाला कोरोनाचा आजार आणि व्हेंटिलेटर वरती ठेवला. अलीकडे असं झालंय महाराज, इथं जन्मही महाग झालाय आणि मृत्यूही महाग झालाय. विठ्ठल विठ्ठल अलीकडच्या काळात इथं आम्हाला जन्मही महाग झालेला नाही, इथं मृत्यूही महाग झालेला आहे. इथं सिझर ऑपरेशन केल्याशिवाय जन्म मिळत नाही, व्हेंटिलेटरवर नेल्याशिवाय मृत्यू आम्हाला चिटकत नाही. श्रीमंत कोट्याधीश माणूस, थोडं वयस्कर, कोरोना झाला. 10 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 10 दिवसानंतर तो चांगला ठीकठाक झाला. बिल भरण्यासाठी काउंटरला गेला. काउंटरवरती गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुमचं 5 लाख रुपये बिल झालं. कशाचं 5 लाख झालं तर तुम्हाला 10 दिवस आम्ही व्हेंटिलेटरवर ऑक्सिजन दिला, त्या ऑक्सिजनचं बिल 5 लाख रुपये झालं. तसा हा गळगळ गळगळ रडायला लागला. डॉक्टर म्हणले अहो बाबा परिस्थिती नसेल तर एखादा लाख कमी करतो पण रडू नका. डॉक्टर 5 काय 10 लाख जरी झालं तरी एका सेकंदात मी भरल एवढी संपत्ती आहे माझ्याकडे. पण 10 दिवस तुम्ही ऑक्सिजन दिला तर त्याचं बिल 5 लाख करताय. जन्मल्यापासून 70 वर्ष झालं तो देव आम्हाला फुकट ऑक्सिजन देतोय, त्याने आजपर्यंत आम्हाला कधी बिल पाठवलं नाही, त्याचं मला रडू येतंय. ज्या गोष्टी आम्हाला फुकट मिळालेल्या असतात त्याची किंमत कधी कधी जाणणं फार गरजेचं आहे. पण काय होतं, फुकट मिळणारी गोष्ट कधी कधी आमच्या नजरेने त्याची किंमत शून्य झालेली असते. बघा तुम्ही जाता जाता रस्त्याने पाण्याचे हजारो गळके टँकर बघितले असतील, पण एकही तेलाचा डिझेलचा गळका टँकर तुम्ही आजपर्यंत बघितला नसेल का. आता विचार करा बरं, आपल्या आयुष्यातील डिझेल बाजूला काढलं, पेट्रोल बाजूला काढलं तर आपण मरणार? अजिबात मरणार नाही. आपला दळण वळणाचा वेग कमी येईल, स्पीड कमी येईल, आपली थोडी प्रवासाची गती कमी येईल. पण जुन्या काळी माणसं घोडागाडी बैलगाडी गाडवावरून प्रवास करायचीच. पण आपल्या आयुष्यातील जर पाणीच बाजूला काढलं तर
5व्या दिवशी 4 भावकीतली बोलवून रामनाम सत्य करून मग आपली दिंडी काढावी लागेल. पण आम्हाला डिझेल पेट्रोलचे गळके टँकर दिसत नाहीत, पण पाण्याचे गळके टँकर दिसतात का? तर डिझेल पेट्रोलसाठी आम्ही जास्त मोल मोजलेलं असतं, पाण्यासाठी इतकं मोल मोजावं लागत नाही डिझेल पेट्रोल सारखं. म्हणजे फुकट मिळालेल्या गोष्टीची कधी कधी आमच्याकडे किंमत नसते. हा भाव तुकोबारांच्या लक्षात आला. ऐका, अभंगाकडे द्यायचंय मला. काय म्हणून तुकोबाराय तुलना करत असतील, काय म्हणून देहाचं महत्व तुकोबारांना पटवून द्यायचं आहे, तर ते पटवून द्यायचं तुकोबारांना महत्व ह्यासाठी. ऐका, तर आम्ही ह्या देहाचं किंमत जाणली नाही. ह्या देहाने आम्हाला काय मिळवता येईल आम्ही जाणलं नाही. उगाच आम्ही देह कशा कामी लावला. तो अलीकडे सरकारने नियम काढला बघा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. अलीकडे तो नियम आम्ही आमच्या असा ध्यानात धरला. आम्ही पाणी अडवलं आणि पाणी जिरवलं नाही. आम्ही ह्याची अडवा, त्याची जिरवा, त्याला अडवा, त्याला पाडा, त्याला मोडा. एकामेकाची जिरवता जिरवता आमची कधी जिरली आमच्या लक्षात आलं नाही, तरी देखील आम्ही जिरवतच बसलो. म्हणजे एखादा नियम आम्हाला घालून दिला तर तो नियम आम्ही वेगळ्या अंगाने कसा वापरता येईल यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे. म्हणजे काय असतं, माणसाला स्वतःच्या चुका कायम गोड लागतात आणि दुसऱ्याने केलेल्या चुका माणसाला कायम कडू लागतात. इथं दुसऱ्याच्या चुकांचं आम्हाला वकील होता येतं, दुसऱ्यांच्या चुकाचं आम्हाला न्यायाधीश होता येतं, पण स्वतःच्या चुकाचं आम्ही कायम वकील झालेलो असतो. आमच्या चुका कशा चांगल्या कशा गोमट्या हे कायम आम्ही वकीलपत्र घेऊन फिरत असतो. काही नियम आम्हाला घालून दिलेले असतात, पण त्या नियमांचा आम्ही वेगळ्या अर्थाने अंगीकार करतो. तसा शरीर नावाचा असणारा नियमच आहे महाराज. हा नियम आम्हाला भगवंतानी घालून दिला, पण आम्ही याचा वेगळा अंगीकार केला. म्हणून तुकोबारांना इथं येऊन शब्द प्रपंच करावा लागला. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सुभाषित, फार सुंदर सुभाषित येत ऐका. इथं देहाचं मूल्य पटवून देत असताना गेलेले काळ, गेलेली वेळ, गेलेलं आयुष्य तुम्ही काही केलं तर परत तुम्हाला मिळवता येणार नाही. तो सिकंदर द ग्रेट अलेक्झांडर, त्याने जवळजवळ पाऊण पृथ्वीवरती राज्य केलं. त्याची काय इच्छा होती, संपूर्ण पृथ्वीचं त्याला सार्वभौम राजे व्हायचं, चक्रवर्ती सम्राट व्हायचं. त्यांनी जसा तरुण झाला तसा त्यांनी लढत 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 जवळ पाऊण पृथ्वी स्वतःच्या आधिपत्याखाली आणली. आता सोपं नाही पाऊण पृथ्वीचं राज्य, पण काय त्याला आधार झाला आणि त्याच्या लक्षात आलं की येणाऱ्या 4 दिवसात आपल्याला आता मरण येतंय गड्या. मग परिणाम असा झाला की त्यांनी बऱ्याच देशोदेशीचे वैद्य बोलवायला सुरुवात केली, डॉक्टर बोलवायला सुरुवात केली, बरेच सुफी संत बोलवले आणि प्रत्येकाला सांगायला लागला, माझं आयुष्य काही का होईना थोडं वाचवा, माझं वाढवा आयुष्य, मी 1 लाख सोन्याच्या मोहरा तुम्हाला देऊन टाकेल. तसे ते डॉक्टर हात जोडायचे, तुम्ही एक काय 10 कोटी जरी मोहरा दिले तर आम्ही तुमचा 1 सेकंद सुद्धा वाढवू शकत नाही. शेवटी मरण जवळ आलं आणि त्याच्या लक्षात आलं, ही संपत्ती कमवायसाठी मी आयुष्यभर झटत राहिलो, हे सैन्य कमवायसाठी मी आयुष्यभर झटत राहिलो. माणसाचं काय होतं तुम्हाला सांगतो ऐका. पैसा कमवायसाठी माझ्या सकट पैसा कमवायसाठी माणूस रात्रीचा दिवस रक्ताची काढ करतं, हाडाची काढ करतं. साहजिक आहे, पैसा कमवावा त्या मताचा मी अजिबात नाही, कमवू नका. का तर धर्म अर्थ काम मोक्ष आम्हाला 4 पुरुषार्थ आहेत, त्यातील 2 नंबरचा पुरुषार्थ कोणता, अर्थ. म्हणजे ह्याचा अर्थ असा घ्यायचा नाही की सगळं 2 नंबरचं कमवायचं. ह्याचा अर्थ की अर्थ नावाचा घटक आमच्या आयुष्यात असणं फार गरजेचं. ज्याच्या पाठीमागं संपत्तीचं पाठबळ नाही त्याला घरातली सुद्धा माणसं किंमत देत नाही. निश्चित आम्ही संपत्ती कमवावी, पण अगोदर ऐका, आम्ही संपत्ती कमवायसाठी आमच्या देहाची राख रांगोळी करतो आणि परत म्हातारपणात हे देह चांगलं करायसाठी कमवलेली संपत्ती परत तो पैसा परत पाण्यासारखा वाचायला सुरुवात करतो. म्हणून जोपर्यंत आमच्याकडे योग्य वेळ आहे तोपर्यंत आम्ही या देहाचं रक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे. मग बाकीच्या दुय्यम गोष्टी ते सुभाषितकार फार सुंदर सुभाषित सांगतात ऐका. पुनर्वित्रम पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यततम सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. ऐका, सुभाषितकार सांगतात एक वेळ गेलेला पैसा सुद्धा तुम्हाला परत मिळवता येईल, पडलेलं घर, गेलेली संपत्ती, गेलेली जमीन सुद्धा तुम्हाला परत मिळवता येईल. नवे नवे एखादा मित्र तुमच्यावरती रागावला तर परत त्याला समजूत घालता येईल, परत तो मित्र मिळवता येईल. माफी मागून बोलतो, माझी भाषा नाही शास्त्राची भाषा आहे. एक वेळ रुसून गेलेली बायको सुद्धा परत मिळवता येईल किंवा दुसरी करता येईल, पण न शरीर पुन्हा पुन्हा. पण एकदा ह्या देहाची राख रांगोळी झाली तर काही केल्या तुम्हाला हे देह मिळवता येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. या आयुष्यात जगत असताना सर्वात महाग बिचाना कोणता असेल तर तो म्हणजे आजारपणाचा. तुम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर गाडी चालवायसाठी ड्रायव्हर ठेवता येईल, पैसे कमवून देण्यासाठी नोकर चाकर माणसं ठेवता येतील, पण आजारी
अहो गेलेली सगळं काही मिळवता येईल, पण गेलेलं आयुष्य, हातातून सुटलेलं सगळं काही मिळवता येईल, पण हातातून सुटलेलं आयुष्य आणि हातातून सुटलेलं हे आरोग्य, निरोगी शरीर काही केल्या मिळवता येणार नाही. ही भावना तुकोबरायांच्या समोर उभा राहते आणि त्या दिवशी तुकोबराय शब्द प्रपंच करतात आणि आम्हाला अभंगातून स्वतःच्या देहाचं मूल्य पटवून देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मी थोडं तुकोबरायांचा अभंगाचा अंदाज मांडण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणून तुकोबरायांनी अभंगात पहिल्या चरणात तुलना केली असेल ऐका. एक साधा दृष्टांत देतो आणि अभंगात स्पर्श करतो. मी मगाशी सांगितलं हे तर फायदा असल्याशिवाय तुलना केल्याशिवाय आम्ही कोणाला जवळ करत नाही. काय झालं, एक नवीन नेमकं लग्न झालं. आता अलीकडे लग्नाच्या बैठकीला तुम्ही सगळी बसणारी माणसं आहात. लग्न अशा अटीवरती झालं की आमच्या पुरीला ना सासू हवी, ना सासरू हवा, सासरा हवा, ना दीर हवा, ना ननद हवी, फक्त दोघच घरात असले पाहिजे. काय झालं, एका गावात जायचा प्रसंग आला आणि एका आजीबाईच्या घरी मुक्कामाचा प्रसंग आला. आजीच्या घरी मुक्कामाचा प्रसंग केल्यानंतर नेमकं रात्री आजीने कीर्तन ऐकलेलं. रात्री त्यांच्या घरी जेवणा करता गेल्यानंतर आजी आल्या आणि म्हणायला लागल्या, महाराज मला यंदा माळ घालू वाटते. काय म्हणून माळ घालायची? आजी वय किती तुमचं? 70. आतापर्यंत नाही घातली ना आता का घालू वाटते? काय नाही महाराज, जरा देवाचं काम चांगलं केलं तर देव आपलं काम करतो असं मी ऐकलंय कुठंतरी. म्हणजे देवाचं काहीतरी आम्ही देव केला तर देव आमच्याही घराला जरा सुरळीत करेल. काय आजी तुम्हाला सुरळीत करायचं आहे? आजी म्हणल्या, काय नाही, माझं एकुलतं एक पोरगा आहे. आज 35 वर्षाचं तरुण झालं पण त्याला काय कोण मुलगी देईना. मग निदान माळ जरी घातली तरी कोणतरी म्हणेल गड्या माळ करायच्या घरी पोरगी द्यावी म्हणून माळ घालायची. आजीला म्हणलं, एकच मुलगा का तुम्हाला? आजी म्हणल्या, एक नाही, 4 मुली आणि 1 मुलगा. मग 4 मुली? आम्हाला 4 मुली चांगल्या जाग्यावर दिल्या. किती चांगल्या? आमच्या पुरी अशा जाग्यावर दिल्या की आमच्या पुरीला कसला त्रास नाही. कसला त्रास? अशा घरात दिला की आमच्या पोरीला फक्त नवराच एकटा, ना सासरा ना सासू. अजिबात अशा एकुलते एक घरात 4 पोरी देऊन टाकल्या. आता फक्त एकुलते एक माझं पोरग राहिलंय, त्याच्या लग्नासाठी जरा धडपड चालली पण मुलगी मिळेना. मी म्हणलं, आजी आमच्या गावात एक स्थळ आहे गड्या. आता स्थळ अशी असतात, एक स्थळ आहे पण त्यांची एक अट आहे. कोणती? त्यांची अट आहे की आमची पोरगी आम्ही लग्न करून लावू, पण त्यांची अट आहे की आमच्याही पोरीला सासू नसली पाहिजे. मग उगाच माळ घालण्यापेक्षा स्वतःला संपून घ्या, आपोआप तुमच्या पोराचं लग्न होऊन जाईल. म्हणजे एकुलते एक घरात द्यायचा बऱ्याच वेळा प्रसंग चाललेला असतो. तुकोबराय तुलना सांगतात ऐका. तसं एकुलते एक घरात पोरगी दिली, 1-2 महिने लग्न झालं, काहीतरी समजा पाडवा, समजा काय दिवाळी, समजा सण जवळ आला. हा संध्याकाळी कामावरून घरी आला तर येऊन बघतो तर काय, हातपाय धुवायला गरम पाणी, घरातून उदबत्तीचा घमघमाट, बसायला पाठ, टेकायला पाठ, ताटाला पाठ. हा विचार करायला लागला नेमका आज काय आहे. जसा दारात गेला तशी ती पळत आली. ऐका, मला तुलना सांगायची म्हणजे तुकोबरायांना काय म्हणून इथं तुलना करायची, आमचं देहाचं महत्व पटवून देण्यासाठी. ती पळतच आली. जास्त वेळ करू नका, गरम गरम पोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे, पटकन हातपाय धुवा आणि जेवत्या ताटावरती बसा. आता नवीन लग्न झालं तर 2 महिने, लगेच हातपाय धुतले. मंडपाच्या फक्त पाठीमागे बोलू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. लगेच हातपाय धुतले आणि जेवत्या ताटावरती बसलात. ऐका, नवीन लग्न होतं, ती नेमकी ताटा शेजारी येऊन बसली. आता गरम गरम पोळ्याचा स्वयंपाक. बरं, पोळ्या नुसत्याच अगोदर करून ठेवल्या नव्हत्या, डायरेक्ट तव्यातून पोळ्यांनी ताटात उडी मारलेली. बरं, पोळ्या काय आपल्यासारख्या नाही, ब्राह्मणी पोळ्या, कणिक कमीन, पुरण हा भलं मोठं पुरण. त्यांनी जसा पोळीला हात घातला त्याच्या लक्षात आलं, पोळीने डायरेक्ट तव्यावरून ताटात उडी मारली. आता नवीन लग्न होतं, सगळ्यांना अनुभव आहे माझ्या सकट. जोपर्यंत नवीन लग्न असतं तोपर्यंत स्वयंपाक गरम असतो. जसं जसं लग्न जुनं होईल तसं स्वयंपाक थंड होतो, करणारीच गरम व्हायला लागते. परिणाम असा झाला, जसा पोळीचा पहिला तुकडा मोडला. ऐका, मला तुलना सांगायची, मला अभंगाकडेच यायचंय. काय म्हणून तुकोबराय आज तुलना करतात? इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. काय म्हणून देवाच्या स्वभावाशी तुलना करायची तिकडं मला यायचंय. त्यांनी पोळीचा पहिला घास मोडला, गरम गरम पोळी तोंडापाशी नेली, एक वेळा फुंकर मारली, तोंडात जशी टाकणार तेवढ्यात त्याच्या बायकोने प्रश्न केला, होय व कसा झाला स्वयंपाक? तसं तो म्हणला, थांब 2 मिनिटं, एक तरी घास खाऊन दे मग सांगतो कसा झाला स्वयंपाक. आणि बायको प्रश्न विचारते म्हणून त्यांनी गरम काय पाहिलं ना, डायरेक्ट तोंडात पोळी टाकली. परिणाम असा झाला, पुरण जिभेला चिटकायचं ते वर ताळूला चिकटलं. भलतच पुरण गरम असल्यामुळे फाफू करत कसं तरी त्याने तो घास पोटामध्ये टाकला, 2-3 पाण्याचे घोट पिला. तेवढ्यात त्याचा प्रश्न, होय व कसा झाला स्वयंपाक?
आता मस्त चटका बसलेला, पण रागवण्यात काय मजा नाही, नवीन लग्न त्यामुळे थोडं थंडावा घेतला. तो म्हणला ग थांब जरा, चटका बसलाय, अजून चव काय आली नाही, दुसऱ्या घासाला सांगतो. परत त्याने दुसरा घास मोडला. आता आपल्याकडे मन आहे बघा, मांजराला जर दूध गरम लागलं तर मांजर ताक सुद्धा फुकून पेत. शहाण्याला शब्दाचा मार. परिणाम असा झाला, पहिला पोळीचा तुकडा भाजलेला, त्यामुळे त्याने दुसरा हातात घेतला. मी तुलना सांगतो ऐका. तोंडापाशी नेला, तोंडात टाकू का नको, टाकू का नको म्हणून 2-4 वेळा विचार केला. 2-3 त्यावरती फुंकर मारल्या, का तर पोळ्या गरम. तेवढ्यात हिचा प्रश्न, होय व कसा झाला स्वयंपाक. तो म्हणला ग थांब जरा, घास तरी खाऊन दे मग सांगतो. तिला रागच आला. नाही तर रोज बैलासारखं चरताना आधी एवढं पोळ्याचा सणासुदीचा स्वयंपाक केलाय, पटपट खान सांगा कसा झाला स्वयंपाक. बायकोच्या प्रेमाच्या धाकापोटी त्याने कसा तर तो घास तोंडामध्ये टाकला. 2-3 वेळा चावला. तिचा इकडे ठरलेला प्रश्न कोणता, थोडी मला मदत करा. तिचा ठरलेला प्रश्न कसा झाला स्वयंपाक. मी तुलना सांगतोय. तसा तो थोडा चांगला होता, असा वैचारिक विधान करणारा होता. उगत नको तिथं रागवणारा, श्वान शीघ्र कोपी आपण घात कर पापी, उगत त्वरित रागवणारा नव्हता. तो म्हणला ग काय सांगू, अर्वाचीन झाला, उत्तम झाला, चांगला झाला. पण एका शब्दात ऐकल ती बायको कशी. ते म्हणले खरं सांगा बरं कसा झाला स्वयंपाक, तुम्ही अजून खोटच बोलताय. तो म्हणला ग गोमटा झाला, देखणा झाला, चांगला झाला, उत्तम झाला, साजरा झाला. आता असं त्याने कितीतरी जडजड, त्याचा मराठी शब्दकोश चांगला होता, 10-12 त्याने असं जडजड शब्द वापरलं, पण तिला काही ते पटना. ती म्हणायची तुम्ही खोटच बोलताय, सांगा खरं कसा झाला. अगं चांगला झाला, तुम्ही खोटच बोलताय, उत्तम झाला, खरं बोला. शेवटी त्याच्या डोक्यात जरा टूप पेटली, जरा हजरजबाबी होता. तुम्हाला एक सांगू का, आज माझं वय 27 आहे. वयाच्या 4 वर्षापासून मी पोळ्या खातोय. 5व्या वर्षापासून मला चव कळते. आजपर्यंत कोणाच्या हातच्या सोड, माझ्या आईच्या हातचा देखील इतका चांगला स्वयंपाक झाला ना, एवढ्या चांगल्या तू पोळ्या केल्या. तेव्हा ती म्हणली हा आता कसं खरं बोलला. तिला पटवून द्यावं लागलं, तुझ्या पोळ्याचा स्वयंपाक तुझ्या सासूपेक्षा चांगला झाला. ही झाली तुलना. ऐका, म्हणजे तुझा स्वयंपाक तुझ्या सासूपेक्षा चांगला, ही झाली तुलना. तसं तुकोबारांना सुद्धा आद्यहाचं महत्व पटवून द्यायचं आहे. तुकोबारांनी सांगितलं वहा नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ आहे, तुम्हाला सहजासहजी मिळाला, तुम्ही त्याची किंमत जाणा, पण माणसाला ते लक्षात आलं नाही. मग तुकोबाराय सुद्धा इथं युक्तिवाद करतात आणि तुकोबाराय इथं तुलना करतात. पण ती तुलना आयऱ्या गैऱ्याशी करत नाही, तर ती तुलना जगाच्या बापासोबत करतात. अभंगाचं पहिलं चरण. यह लोकेचा हा देह देव इच्छिता ती पाये, धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारांनी तुलना केली. आता ती तुलना कोणाशी आहे का, एक साधा नियम सांगतो. इथं वस्तू काय त्यापेक्षा वस्तू कोण मागायला आलं हे फार बाजारात महत्वाचं असतं. एक गरीब विद्वान पंडित, मुलीचं लग्न एकुलतं एक जमलं. आता मुलीचं लग्न करायचंय, काहीतरी थोडा पैसा हवा. जुन्या काळचा दृष्टांत आहे म्हणून ते गावातल्या सावकारापाशी गेले. सावकार सावकार, मला तेवढं 100 रुपयाची मदत करा. काय तुमचं व्याज असेल ते मी द्यायला तयार आहे, पण तेवढी 100 रुपयाची मदत करा.
सावकाराने विचार केला की ह्याला पैसे द्यायला ह्याच्या नावावर नाही एक गुंठा नाही, लिहून घ्यायचं काय नाही घ्यायचं, फक्त शब्दावर पैसे दिलं जाणार नाहीत, अजिबात तुम्हाला पैसे मिळणार आहे, तुम्ही निघून जा. म्हणजे वस्तू कोण मागायला आलं ह्यापेक्षा वस्तू कोण आलं त्यापेक्षा किती अधिकाराचा माणूस मागायला आला हे फार महत्वाचं. विद्वानाला जरा त्या पंडिताला वाईट वाटला, तर आपण आपल्या पोरीचं लग्न करू शकत नाही गड्या. चालता चालता नेमका एका बंगल्यासमोरून चालले आणि तेवढ्यात त्या बंगल्यातला यजमान त्यांना दिसला. जय हरी पंडित बुवा. आणि तो यजमान आयरा गायरा कोण नव्हता, तर तो यजमान त्या तालुक्याचा आमदार. बरं झालं योगायोगाने तुमची भेट झाली, तुमच्याकडेच यायचं होतं. घरी सत्यनारायणाची पूजा ठरलेली आहे, तेवढी पूजा करा, आपोआप तुम्हाला मी शिदाही काय देतो. आता गरजच होती, आडला हरी गाढवाचे पाय धरी. पंडितजी धावतच गेले. सत्यनारायणाची पूजा झाली. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर त्या आमदारांनी त्यांना 50 रुपये शिदा दिला. शिदा आणि 50 रुपये दिले. पंडितजी म्हणाले निम तरी काम झालं गड्या, म्हणजे मनात पुटपुट असं तोंडात पुटपुटले. नेमकं त्या आमदाराने ऐकलं. निम काम झालं म्हणजे निम काय, नेमकं काम आहे काय नाही. अहो माझ्या एकुलते एक पुरीचं लग्न आहे, 100 रुपयाची मदत लागत होती. मग 100 रुपये मला मागायचे, नाहीतर गावातल्या सावकाराला मागायचे. अहो तुमच्याकडे येण्या अगोदर सावकाराकडेच गेलतो, पण पाठी मागं लिहायला काय नाही, काय नावाव करून गेला नाही, म्हणून सावकाराने 1 रुपया सुद्धा दिला नाही. आमदार म्हणले काळजी करू नका, तुम्ही माझ्या गाडीत बसा. गाडीत बसवलं, थेट त्या सावकाराच्या घरासमोर गाडी उभा केली. आमदार गाडीतून जसे उतरले तसं तो सावकार पळत आला. या या आमदार, तुम्ही आला म्हणून आमच्या घराचं सोनं झालं. पण आमदार जसे उतरतात, आमदाराच्या पाठीमागं पंडितजी सुद्धा उतरले. जसे पंडितजी उतरले तसं सावकाराच्या लक्षात आलं, हा पंडित आमदाराच्या गाडीतून उतरतोय म्हणजे ह्याचा ना आमदाराचं जरा जवळचं कनेक्शन दिसतंय. हा मागाशी 100 रुपये मागायला आला तर आपण दिले नाहीत, पण ह्याची बैठक काय बारक्याशी नाही. आमदारांनी पंडितांना तिथं सोडलं. आमदार त्यांच्या कामाला निघून गेले. आणि पंडितजी जायला लागले तसे सावकाराने आवाज दिली, पंडित बुवा इकडे एक काम आहे. मगाशी तुम्ही 100 रुपये मागायला आलता, हे घ्या 150 रुपये. अहो नको नको, काय मला लिहून द्यायला तुमच्याकडे. अहो कशाचं काय, तुमचा शब्द म्हणजेच आपलं व्याजदर. बिंदास तुम्ही 150 रुपये घेऊन द्या, 1 रुपया सुद्धा व्याज देऊ नका. ह्याला म्हणायचं वस्तू कोण मागायला आलं, कशी मागायला आलं, त्यापेक्षा कोणता अधिकाराचा व्यक्ती तिथं मागायला आला. तुकोबराय सुद्धा ऐका, तुकोबराय सुद्धा आम्हाला या देहाचं महत्व पटवून देतात, पण ते आयऱ्या गायऱ्याची तुलना करत नाही. जगाच्या बापासोबत करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोक व्हावा जन्मामा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरांनी ह्या देहाची सार्थकता पटवून दिली. मी मगाशी सांगितलं ऐका, इथं आयुष्य जगत असताना ज्या माणसाला श्रीमंती बरोबर, इथं आयुष्य जगत असताना ज्या माणसाला श्रीमंती बरोबर समाधान, ज्ञानावर नम्रता आणि आयुष्याभर आरोग्य प्राप्त झालं, त्या माणसाला परत दुसरं काही मिळवायची गरज नाही. तर ज्या माणसाला निरोगी आयुष्य सुखाची झोप आहे, त्याने समजून चालायचं जगात आपण सर्वात जास्त श्रीमंत आहोत. इथं अलीकड माणसाला सुखाची झोप लागत असेल तर समजून चालायचं माझ्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोण नाही. आणि जर मन समाधानी असेल तर त्यांनी समजून चालायचं माझ्यासारखा अब्जाधीश माणूस या जगात कोण नाही. त्या महाभारतात एक पद आहे ऐका, माणसाने जगताना एवढं चांगलं जगावे की रात्री अंतरुणावर पडल्या पडला त्याला लगेच झोप लागावी. नाहीतर अलीकडे असं झालंय, तुम्ही कोणत्याही मेडिकल मध्ये जावा, मेडिकल वाल्याला विचारा फक्त कोणत्या गोळ्या जास्त विकल्या जातात. ते फक्त 2च गोळ्याची नावं सांगतील, एक बीपीच्या आणि दुसऱ्या झोपेच्या. बीपीची गोळी जर घ्यायला गेला तर 1-2 गोळी तुम्हाला कोण देत नाही. ते म्हणतात एक तर पाकिट घेऊन द्या, नाहीतर आम्हाला विकायला अडचण येते. अलीकड इथं समाधान आणि ते आयुष्यावर मिळणार आरोग्य आणि ते सुखाची झोप सहजासहजी प्राप्त झाली तर समजून चालायचं भगवंताचा आमच्यावर सर्वात मोठा उपकार आहे. विठ्ठल तुकोबराय सांगतात, हे समाधान प्राप्त होण्यासाठी आम्ही आयऱ्या गैऱ्याच्या सोबत गेलो ना. ऐका, आता धावतं पुढे जातो. अभंगाच्या पहिल्या चरणात तुलना केली, आता अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय संगत सांगतात आणि धन्यता सांगतात. तुकोबराय सांगतात, ही धन्यता प्राप्त होण्यासाठी आम्ही आयऱ्या गैऱ्याच्या संगतीत गेलो नाही. ऐका, अलीकडचं कलियुग आहे. इथं तुम्हाला जर सुखाने जगायचं असेल तर इथं वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाट लावणाऱ्या माणसांपासून जपून राहणं फार गरजेचं आहे. अलीकडच्या कलियुगात इथं आपल्यातील परक्यातील आपले माणसं ओळखणं फार गरजेचं. नाहीतर समाजात एक घटक असा आहे, त्याला तुमचं चांगलं झालेलं अजिबात पटत नाही. तुमचं चांगलं झालं की त्याच्या पोटात कायम दुखायला लागतं. तुकोबराय सांगतात, आम्ही आशाची संगत केली नाही तर आम्ही भगवंताचं जास्यत्व होण्यात आणि त्याची संगत करण्यास स्वतःची धन्यता मानली. नाहीतर अलीकडचं कलियुग आहे महाराज, इथं काय बोलावं. इथं रस्त्याने चालता चालता जरी आम्हाला ठेच लागली तरी तुमचं पायाला कस काय जखम झाली म्हणून आनंदाने टाळ्या वाजवणारे सुद्धा आम्ही माणसं पाहिलेले आहेत. चालता चालता तुम्ही जर एखाद्या खड्ड्यात पडला तर ऐका,
पण कधी कधी रस्त्याने चालताना पडणं सुद्धा फार गरजेचं असतं. का तर पडल्यानंतर लक्षात येतं उचलायला कोण येतंय, हसून टाळ्या कोण वाजवतंय, ही दोन माणसं ओळखणं फार गरजेचं. इथं संगत करायची झाली तर तुकोबाराय सांगतात आम्ही आयऱ्या गायऱ्याची केली नाही. काय कबीरदासजींचा फार सुंदर दुआ आहे. इथं संगत करत असताना अशा माणसाची करा की त्या माणसासोबत राहिल्यानंतर तुमच्या आयुष्याला काहीतरी कलाटणी मिळेल. मित्र ऐसा करे जो भक्ती करे मंदिर साथ आ जाए. मित्र ऐसा करे जो भक्ती करे मंदिर साथ आ जाए. मदिरा पान तो कोई भी मूर्ख व्यक्ती सिखा देता है. इथं संगत सांगत असताना कबीरदासजी फार सुंदर सांगतात असा एक मित्र करा की तो मित्र तुमच्या सोबत मंदिरात यावा. नाहीतर अलीकड इथं दारूच्या एका गोटासाठी मैत्रीपणाला लावणाऱ्या मूर्खांची संख्या कमी नाही. समाजात एक घटक असा आहे त्याला वाटत नाही तुमच्या लेकरांचं चांगलं व्हावं. समाजात इथं वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या वाढली. ऐका, समाजात कोणाला वाटत नाही तुमच्या पोरांनी गाथा वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी. आपले हितचिंतक माणसं सोडली तर भाग निराळा. एक समाजात घटक असा आहे त्याला तुमच्या पोरांनी मांस, मदिरा, सट्टा, जुगार, वेश्यागमन याच्या नादी लागल्यानंतर त्याला बरं वाटतं. इथं कोणाला वाटतं तुमच्या पोराने तुमचा चांगला सांभाळ करावा, त्याने निर्व्यसनी आयुष्य जगावं. अलीकडे इथं वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या वाढली. बघा, आम्ही त्या टीव्हीवरती एखादी जाहिरात जरी बघायला गेलो तर त्या जाहिरातीमध्ये ज्या माणसांना मी भारतरत्न दिलाय ती माणसं आमच्या समोर येतात आणि आम्हाला सांगतात दाणे दाणे मी केशर का स्वाद. 15 रुपयात केशरची पुढे, हा ना केशरच्या पुढे ना अख्खं घर करा व्यस्ताच्या आधीन. आता आमचं सांगतो कधी 400-500 किलोमीटरचा प्रवास पडला ना तर त्या युट्यूबवरती, आता मोबाईल सगळ्यांकडे आहे त्यावरती युट्यूब सुद्धा सगळ्यांकडे आहे. त्या युट्यूबवरती जरी एखादं कीर्तन जरी ऐकायचं झालं तर मला त्याच्यावरती एक जाहिरात लागते. त्या जाहिरातीला स्किपही करता येत नाही. आणि एक आमची मुंबईची ताई आमच्या समोर येते आणि आमच्या पोरांना घाम न गाळता मोठं कसं होता येईल यासाठी आम्हाला स्वप्न दाखवले जातात. ती ताई त्या जाहिरातीमध्ये येते ना आम्हाला सांगायला लागते माझं नाव नीलम रवी जाधव आहे. त्या जंगली रमीवरती खेळू 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 मी 2-4 लाख रुपये कमवले. मग तुम्ही काय करा, तुम्ही जंगली रमीवर या, आमच्यासोबत सट्टा खेळा, आमच्यासोबत जुगार खेळा. 2-4 कोट्याचं कर्ज तुमच्यावरती घ्या, फाशी लावून मारा. तुकोबाराय सांगतात आम्ही अशी आडामतडामाची संगत केली ना, आम्ही संगत अशाची केली की आमच्या जीवनाचा उद्धार झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. एक साधा दृष्टांत देतो आणि दुसऱ्या चरणाला प्रवेश करतो. ऐका, मी थोडा स्पष्ट वक्ताय, राग येऊ देऊ नका. ह्या कलियुगामध्ये जगत असताना तुम्ही कोण आहे महत्वाचं नाही, तर तुम्ही कोणत्या जागेवरती कोणासोबत बसता उठता यावरून समाजातील तुमची किंमत ठरलेली आहे. बघा, आता पाठीमागच 1-2 सण होऊन गेले. मला वाटतं तो राखी पौर्णिमेचा सण पाठीमागच्याच महिन्यात झाला. मग त्या सणावरून तुम्हाला एक साधा दृष्टांत सांगतो, तुमची जागा किती महत्वाची. मला वाटतंय आमची हिंदू संस्कृती उत्सव प्रधान संस्कृती आहे. इथं आम्ही जन्माचाही सोहळा साजरा करतो, मृत्यूचाही सोहळा साजरा करतो. मला वाटतंय कमीत कमी एका महिन्यात एक तरी सण आम्ही साजरा करतोच. त्यातले 2च सण फक्त आम्हा पुरुषांच्या नावावर पेटेंट, बाकीच्या सगळ्या सणाचे अँबॅसिडर तुम्ही. आमचे 2च सण ठरलेले. कोणते? एक शिमगान, दुसरा बैलपोळा, एक बोंबलान, दुसरं रंगवा, तिसरं काही करू नका. पण बाकीच्या सगळ्या सणाचे अँबॅसिडर तुम्ही. मग आता तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, ऐका. सगळ्या महिला मंडळांना, सगळ्या माझ्या आयांना, बहिणींना एक साधा प्रश्न आहे. मला संगत सांगायची. ऐका, तुमची जागा किती महत्वाची जगत असताना. तुकोबाराय नको त्याच्या संगतीत न जाता तुकोबाराय भगवंताच्या संगतीत का जातात त्याचं मला उदाहरण द्यायचंय. तुमच्या तिकडं नागपंचमी तुम्ही साजरा करता का सगळ्याजणी? काय करता नागपंचमीला तुम्ही सगळ्याजणी? नागपंचमीला आमच्याकडच्या महिला वारुळाला जातात. तुमच्या तिकडं, आमच्याकडं मेल्यावर जातात, तुमच्या तिकडं. मग आपलं सारखं आहे, मग बोललं तर मला अजिबात राग येणार नाही, फक्त थोडं बोला. नागपंचमीला तुम्ही सगळेजणी वारुळाला जाता. कशासाठी? वारुळ पाडायला. मग त्या वारुळात राहणारे त्या नागाची पूजा करायला. आता काय म्हणून त्या नागाची पूजा करता? बाप लियोक म्हणून नाही, त्या नागाची पूजा दिवसभर उपवास धरलेला असतो. कशासाठी? भाव म्हणून. मग त्या नागाची पूजा करताना सुद्धा काय म्हणून केली जाते? भाव म्हणूनच पूजा केली जाते. तुम्हाला काय टेन्शन आहे का माझ्याशी बोललं तर? काय तुम्हाला वाटतंय का तुमचा 7-12 माझ्या नावावर होईल? काय काळजी करू नका, तसं काही होणार नाही. फक्त प्रश्नाचे उत्तर द्या. अगदी मला साधा दृष्टांत द्यायचा आहे. नागपंचमीला समजा तुम्ही त्या भावाला तुम्ही दूध पाजलं, त्याची पूजा केली वारुळाला जाऊन. नागपंचमी झाली की 8च दिवसांनी एक सण येतो बघा. कोणता? मला थोडा अंदाज लागतोय. 8 दिवसानंतर राखी. नागपंचमी नंतर राखी पौर्णिमेचा सण. मग राखी पौर्णिमेला तुमच्या त्या भावाने विचार केला, 8 दिवसापूर्वी ज्याला भाऊ म्हणून दूध पाजलं, अरे 5-25 वर्ष झालं माझी ताडी न चुकता मला दूध पाजायला येते, माझी पूजा करायला येते, पण एकदा सुद्धा राखी बांधा तिच्याकडे गेलो नाही. यवंदाचा हप्ता चुकला तरी ती माझ्यावर रागवली नाही. लाडकी बहीण आली मला भेटायला यंदा दूध पाजायला. यवंदाचा हप्ता चुकला, टेन्शन नाही.
पण याउदा राखी अजिबात चुकून द्यायची नाही. म्हणतो वारुळात राहणारा तुमचा भाऊ, राखी पौर्णिमे दिवशी जर तुमच्याकडे राखी बांधायला तर तुम्ही राखी बांधचाल. कोण कोण राखी बांधल त्यांनी एक बोट वरती कारण माझ्याकडून ₹1 बक्षीस घेऊन जा गड्या. ऐका संगत सांगतो, ज्ञानोबराय जागा सांगतात, दांड्याची नाही घाय. जोपर्यंत नाग त्या वारुळत आहे तोपर्यंत आमचा भाऊ त्या बाळूमावच्या तळावरती निघाला, भांडारा टाकून मामा म्हणून पूजू, त्या महादेवाच्या पिंडीवरती निघाला, महादेव म्हणून पूजा करू. पण एकदा का त्याने ती जागा सोडली तर ज्ञानोबराय सांगतात आम्ही त्याच्या डोक्यात काठी घालून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. जागा संगत फार महत्वाची. तुकोबाराय सांगतात आम्ही असं आडाम तडामाच्या संगतीत गेलो नाही तर आम्ही कोणाच्या संगतीत गेलो, आम्ही कोणाचं दास्यत्व केलं. अभंगाचा दुसरा चरण. धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचं झालं, दास विठोबाचं झालं, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. ऐका यथामतीत अवकाश. अगदी 12 वाजलेले आहेत, आपला वेळ संपलेला आहे. 5-10 मिनिटात आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय ह्या मानवी देहाचं मूल्य पटवून देतात. ऐका, माणसाने आवर्जून पैसा कमवावा, पण तो पैसा कमवत असताना स्वतःची शारीरिक संपत्ती सुद्धा जपायचा त्याने विचार करावा. नाहीतर उगच हुराळ्या मेंढ्या लागल्या लांडग्याच्या पाठीमाग 2 मिनिटाच्या शारीरिक सुखासाठी आयुष्याचं उजं माटोळ करण्यात काही अर्थ नाही. 2 मिनिटाच्या व्यसनासाठी ह्या शरीराची राख रांगोळी करण्यात काही मजा नाही. आवर्जून या देहाचं संरक्षण करावं ही भावना तुकोबाराय व्यक्त करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. परिणाम ऐका, त्या भगवंताचं दास्यत्व करण्यामुळे विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली आपण सोबतच घेऊ. त्या भगवंताचं दास्यत्व करण्यामुळे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ऐका, ह्या नरदेहाचं मूल्य पटवून देत असताना तिसरं चरण तुकोबाराय सांगतात गावात एखादं कुत्र्याचं पिल्लू जन्माला आलं तर कुत्रा जन्माला आला म्हणून गावात चर्चा होती. आणि ते कुत्र मेल्यानंतर चर्चा काय होते? कुत्राच मेला. गावात एखादं गाईचं वासरू जन्माला आलं किंवा एखादं बैल जन्माला आला, वासरू जन्माला आलं तरी गावात बैल जन्माला आला, बैल मेला, कुत्र जन्माला आलं, कुत्र मेलं. पण बऱ्याच वेळा आम्ही अशी चर्चा ऐकलेली आहे, बऱ्याच वेळा एखादा माणूस जन्माला आला तर माणूस म्हणून चर्चा होते. पण माणूस मेल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा अशी चर्चा ऐकली की बैलासारखा जगला आणि बैलासारखा मेला, कुत्र्यासारखा जगला आणि कुत्र्यासारखा मेला. म्हणजे ह्या नरदेहातून एक ताकद आहे. ऐका, ह्या माणसाच्या नरदेहातून आपण संत पदाला सुद्धा जाऊ शकतो, भगवंत पदाला सुद्धा जाऊ शकतो आणि याच नरदेहाने आपण राक्षस पदाला सुद्धा जाऊ शकतो. ह्या नरदेहातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज सुद्धा होता येईल आणि याच नरदेहातून आपल्याला औरंगजेब आणि अफजल खान सुद्धा होता येत. या नरदेहाची सार्थकता पटवून देत असताना कबीरदासजी फार सुंदर प्रमाण देतात. ऐका, तुम्ही जगताना इतकं चांगलं जगा की तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही रडत होता आणि अख्खं गाव हसत होतं. जन्माला आल्यानंतर तुम्ही रडत होता पण अख्खं गाव हसत होतं. पण मारताना इतकं चांगलं ताकदीत मारा की मारताना तुम्ही हसत मारा आणि अख्ख्या गावाने तुमच्या पाठीमागे रडायला हवं. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची बुरे कीर्ती मागे
कीर्ती मागे उत्तमाची उरी कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे जय हो जय हो मरण्याची सरे वा वा. उत्तमाची उरे उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे कीर्ती मागे वा विनाश दादा तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ऐका तुम्हालाही जर वाटत असेल पाठीमागं झाल्यानंतर आपलं काहीतरी पाठीमागं नीट शिल्लक राहावं, आपल्या जीवनाची सार्थकता नीट असावी. मग ही सार्थकता कशात आहे तर ही जीवनाची सार्थकता आयऱ्या गैऱ्या कोणत्या गोष्टीत नाही, तर ही या जीवनाची सार्थकता त्या भगवंताचं दास्यत्व होण्यात आहे. ह्या देहाची सार्थकता मोठ्याचं लेकरू होण्यात आहे. आणि निश्चित ही भावना तुकोबारांनी ज्ञानोबारांनी समजावी, भगवंतांनी ह्या भावनेची दखल घ्यावी. आपल्यालाही वाटत असेल आपल्या आयुष्यातील दुःख निघून जाऊन सुख नावाचा घटक आम्हाला प्राप्त व्हावा. माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्या कानावरती येतो त्या सर्वांना विनंती आहे, अगदी हाताने जोरदार टाळीन मुखाने भजन करायचं. ऐका का तर आपण आता फुलं टाकायला जमलेलो आहोत. ऐका आबांच्या आठवणीला उजळा देण्याकरता आपण उपस्थित आहोत. आता आपण फुलं टाकणार आहोत. ती फुलं का टाकायची तर त्याचं एकच कारण, आपण आपलं पुण्य त्यांना अर्पण करणार आहोत. तेवढं पुण्य अर्पण करण्यापुरतं आपल्याला असावं म्हणून माझी विनंती आहे, आवर्जून त्या देवाचं नाव घ्या. पुरुष मंडळीला विनंती आहे, सर्वांनी आपापले हात जोरदार उंच करायचे आहेत आणि अगदी जोरदार हाताने टाळी वाजवायची आहे. बाकीच्या मित्रमंडळींनी फुलं वाटून घ्यायची आहेत. घरातील मंडळींनी हार घालण्यासाठी पुढे यायचं आहे. या दिलीप दादा अनिल दादा सर्वांनी भजन विठोबा तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटन तुका म्हणे पावटन तुका म्हणे बावटणी तुका म्हणे बावटणी तुका म्हणे पावटन तुका म्हणे पावटन करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो करू स्वर्गाची निशाण करू स्वर्गाची निशाण धन्याने जन्मालो धन्याने जन्मालो दास विठोबाचे झालो दास 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 विठोबाचे झालो 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 दास विठो दास विठो दास विठो दास विठो बासे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गेचे निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. यातामती ते अवकाश. अगदी धावत्या वेळेत आपली सेवा आपली वेळ संपलेली आहे. अगदी 2 मिनिटात आपण फुलांचा वर्षाव करत आहोत. ऐका आज आपण किम निमित्त उपस्थित आहोत. सर्वांना नेत आहे 2 मिनिटं फक्त शांत राहा. कैलासवासी श्री शिवाजी बापू घाडगे खर तर आबांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. आबांचं जीवन पाहायचं झालं तर स्वातंत्र्य सैनिकाचं जीवन, खर तर सातारा जिल्ह्याकडे पाहायचं झालं तर आम्ही शूरवीरांचा जिल्हा म्हणून कायम पाहत आलेलो आहे. साताऱ्याचंही वैभव आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अशी काही गाव आहेत की त्या सीमेवरती आपली लहान लेकरं आपल्या पोटचे रक्ताचे असणारी लेकरं त्या सीमेवरती कायम उभा आहेत. ते देश सेवा करता करता त्यातून निवृत्त झाले आणि कुटुंबही त्याच ताकदीत त्यांनी जोपासलेलं आहे. खरं तर आबांच्या प्रित्यर्थ उपस्थित राहिलेले सर्व आप्तजन सखेश्वरे गेल्या 1 वर्षापूर्वी आबा जातात. वयाच्या 70व्या वर्षी आबा ह्या कुटुंबातून शेवटचा निरोप घेतात.
पण आबांची आठवण ह्या कुटुंबातील प्रत्येक भिंतीला, प्रत्येक कणाला आबाचा स्पर्श आहे. आबांचं असणारं संपूर्ण कुटुंबीय, दिलीप दादा असतील, अनिल दादा असतील, त्यांचे असणारे भगिनी सुनीताताई असतील, त्यांचे असणारे सगळेच नातू, त्यांच्या असणाऱ्या सुना असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांची भावकी असेल. 1 वर्षापूर्वी हा कुटुंबावर जो दुःखाचा आघात झाला, निश्चित तो थोडा असहनीय होता. माणूस गेल्यानंतर माणूस स्वतःच्या मनाची समजूत काढतोच, पण निश्चित त्या माणसाची गेलेली उणीव माणूस काही केले भरून काढू शकत नाही. काही माणसं निघून गेल्यानंतर त्यांना कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विसरता येणं शक्य होत नाही. का तर जीवच इतका गुंतलेला असतो, तो सुटतही नाही आणि सोडवताही येत नाही. आबांची आठवण त्यांच्या तिन्ही लेकरांना आहे. खरं तर एखाद्याला वाटत असेल मी घेतलं गाडी, मी बांधला बंगला, माझं नाव, माझा रुतबा. अरे थोडं पाठीमाग तपशिला शिरून बघ वेड्या. आई वडिलाचा आशीर्वाद असल्याशिवाय माणसाला कधीच मोठा होता येत नाही. आई निघून गेल्यानंतर बाळ म्हणून हाक मारणारे, प्रेम करणारे या जगात कोण नाही. आणि वडील निघून गेल्यानंतर तुमच्या आयुष्याचं कसं चाललंय हे वळून बघणारा सुद्धा या समाजात कोण नाही. खरं तर आबांची आठवण या कुटुंबाला निश्चित आहे. आबांची असणारी नातवंड अक्षय दादा असतील, ऋषिकेत दादा असतील, ऋतुल दादा असतील, साक्षीताई असतील, त्यांच्या आयुष्यातून आजोबा नावाचा घटक हरवलेला आहे. खरं तर आजोबा म्हणजे नातवाचा आयुष्यातील पहिला मित्र आणि नातू हा आजोबाचा आयुष्यातील सर्वात शेवटचा मित्र. अशा कितीतरी जणांच्या नात्याला निश्चित आबांच्या जाण्याने पोरकपण आलेला आहे. त्यांची लेक असतील सुनीताताई, तिच्या आयुष्यातून बाप नावाचा आधार हरवलेला आहे. खरं तर बापाचं प्रेम पाहायचं झालं तर मुलावरती असतं, पण मुलीवरती त्याच्यापेक्षा थोडं तोला मोलाने जास्त असतं. लेकीच्या लग्नात हौसेने जेवढं बाप सोनं करतो त्यातील 4 महिन्यासाठी स्वतःच्या पत्नीला तो 20 वर्ष म्हणत आलेला असतो, थांब नंतर तुला करतो, थांब नंतर तुला करतो. निश्चित असा आधार यात कुटुंबातून निघून गेलेला आहे. खरं तर मी नेहमी सांगतो, आपल्या हक्काची माणसं आपण आवर्जून जपली पाहिजेत. आपलं कुटुंब आपण आवर्जून जपलं पाहिजे. या जगात कितीही जोडलेली नाती असतील, पण वेळ आल्यानंतर आपलं कुटुंबच आपल्या पाठीमागं कायम उभा राहतं. आज ज्या भावाला आपण शिव्या देतो, आज आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे संपत्ती आहे, श्रीमंती आहे, पण एक दिवशी ज्या दिवशी आपण या जगात नसतो, आज ज्या भावाला आपण शिव्या देतो तोच भाव आपल्या उद्या घराचा, आपल्या लेकरा बाळाचा सांभाळ करणार आहे. हे कालच सत्य होतं आणि आजही सत्य आहे. आवर्जून आपण आपली हक्काची माणसं जपली पाहिजेत. का तर ह्या जगात वडिलांसारखा मार्गदर्शक नाही, आईसारखं प्रेम करणारं दुसरं जग कोणतं नाही, भावासारखा शुद्ध सल्लागार कोणता नाही, बहिणीसारखं प्रेम करणारा आपला शुभचिंतक हितचिंतक ह्या जगात कोण नाही, आणि स्वतःच्या पत्नीसारखा आपला आयुष्याचा साथीदार कोणता नाही. आवर्जून आपण कुटुंब जपतच आलेलो आहोत. आज ह्या घाडगे कुटुंबाच्या ह्या दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. आबाजी तर कुठं असतील. खरं तर भगवंताच्या चरणी विनंती आहे, मोजलेल्या जखमा उघड्या करण्यात काय जास्त अर्थ नाही. खरं तर आबा तुम्ही निघून गेल्यानंतर तुमची लेकरं पोरकी झालेली आहेत. तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं कायम असावा. आणि भगवंताच्या चरणी विनंती आहे, आबांना तुम्ही घेऊन गेलात पण त्यांना सायुज्यता मुक्ती द्यावी, स्वतःच्या स्वरूपात विलीन करून घ्यावं. आबांची आठवण, आबांचं प्रेम आणि आबांचा आशीर्वाद कायम ह्या कुटुंबात राहावा एवढी विनंती मी आबांच्या चरणी निश्चित करतो. सेवेला आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व आप्तजन, फुलं मिळालेले आहेत. फुलाचा अभंग होईल, तदनंतर जय विठ्ठल भजन होईल, तदनंतर ज्ञानोबराय तुकोबारायांची आरती होईल. जेवण केल्याशिवाय, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी संपूर्ण कुटुंबाची सर्व आप्तजनांना विनंती आहे. जाता जाता फक्त 1 मिनिट घेतो, ऐका. तुम्ही आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर मंदिर पाहिलं असेल, देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर पाहिलं असेल, पैठणला गेल्यानंतर गीता मंदिर पाहिलं असेल, पण ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुठं नाही. तुम्हा सर्वांच्याच मदतीने आपल्या जवळच नातेपुते बारामती या रस्त्यावरती आमचं दहेगाव गाव आहे. तिथं आमचे वडील श्री गुरुवर्य धनंजय महाराज कदम आणि आमचं संपूर्ण ग्रामस्थ यांच्या मदतीने गाथा मंदिरासारखं एक आपण हरिपाठ मंदिर बांधलेलं आहे. हरिपाठ मंदिर म्हणजे ज्ञानोबरायांचे अक्षर संगमरवरी फरशांवरती राजस्थानवर करून त्या अक्षरांचं गाथा मंदिरासारखं मंदिर केलेलं आहे. आवर्जून त्या भागात कधी आला तर त्या वाङ्मय मंदिराला भेट द्या. आणि तिथं गेली 20 वर्ष ना नफा ना तोटा ह्या तत्वावर श्री ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव या संस्थेचं कार्य चालू आहे. गेल्या 20 वर्षात जवळजवळ हजारो मुलं तिथं शिक्षण घेऊन गेली. आता सध्या 70-80 तिथं मुलं शिक्षण घेतात. खरं तर माझ्यासोबत आलेली माझी लहान भावंड, खरं तर अलीकडचा काळ बदललेला आहे. मी मगाशी सांगितलं, अलीकड आपल्या काळातील मुलांना हिंदू धर्म शिकवणं आणि सांस्कृतिकता शिकवणं फार गरजेचं आहे. जर आपण आपल्या लेकरांच्या नावावर संपत्ती करून दिली पण संस्कार करून द्यायला कमी पडलो तर उद्या आपली काय फसगत होईल कळून सुद्धा येणार नाही. ह्या जगात फक्त तीच श्रीमंत व्यक्ती ज्याचं संपूर्ण आयुष्य निरोगी आहे आणि ज्याची मुलं सगळी निरोगी आहेत. ह्या जगात तेच श्रीमंत घर, ज्या घरासमोर गाड्या बंगला रुबाब हे असेल ते श्रीमंत घर नाही.
तर ज्या घरामध्ये म्हातारे आईबाप हसणारे असतात ते श्रीमंत घर, आणि ते म्हातारे हसणारे आईबाप किंवा तुमचं म्हातारपण तुम्हाला जर हसण्यात घालवायचं असेल तर ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपल्या मुलांना शिकवायला कमी पडू नका. खरं तरी माझ्यासोबत आलेले लहान लेकरं उद्याचे हे कीर्तनकार नसतील, यांनी नाही कीर्तन केलं तर काय हरकत नाही, उद्या यांनी नाही पकवाज वाजवलं तर काय हरकत नाही, पण ऐका, उद्याचे हे कीर्तनकार नसतील ना, गायक नसतील ना, वादक नसतील, पण ह्या नारदाच्या गादीवरून एक हमी देतो, उद्याचे समाजातील ते 100% गुन्हेगार मात्र अजिबात नसतील. म्हणून आवर्जून आपल्या हे मुलांना ज्ञानोबराय, तुकोबराय आपण शिकवा. झालेली सेवा आबांच्या चरणी अर्पण करतो. सर्वांनी आपापल्या जागेवरती उभा राहायचं आहे. तर ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योगाला माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे नाना असतील, नानांचा मी अतिशय ऋणी आहे. कुटुंबातील असणारे सदस्य अनिल दादा असतील, दिलीप दादा असतील, सर्वांना विनंती प्रतिमेसमोर या.